नमस्कार मित्रांनो, आपण जर एक CSC केंद्र चालक असाल तर आपल्यासाठी आहे एक महत्त्वाचं असं एक अपडेट. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस आपला CSC ID आणि पासवर्ड टाकून आपण CSCचं जे काही पोर्टल आहे यामध्ये साइन इन होतो. तर साइन इन झाल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की अशा प्रकारचे काही नोटिफिकेशन आपणास काही CSC IDवर पाहायला सुद्धा मिळत असतील. तर यामध्ये पाहू शकतात की अटेन्शन VLE attendance. You are required to provide quarterly biometric attendance which is recorded based on your first transaction of each quarter. If you have not yet marked your attendance, please do so by 31st March 2025 to avoid any disruption in services. तर मित्रांनो, याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की तुम्हाला तिमाही बायोमेट्रिक उपस्थिती देणे आवश्यक आहे. तिमाही म्हणजे त्रैमासिक, म्हणजेच दर 3 महिन्यांनी एकदा, जी प्रत्येक तिमाहीतील तुमच्या पहिल्या व्यवहाराच्या आधारे नोंदवली जाते. जर तुम्ही अद्याप तुमची उपस्थिती नोंदवली नसेल तर सेवामध्ये कोणत्याही व्यत्यय येऊ नये म्हणून आपली जी काही उपस्थिती आहे ही 31 मार्च 2025 पर्यंत ही पूर्ण करावी, अशा प्रकारचे एक नोटिफिकेशन आपणास यामध्ये पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपणास आपल्या CSC ID मधून दर प्रत्येक महिन्याला कमीत कमी एक ट्रान्झॅक्शन करणे हे गरजेचे आहे. तर यामध्ये आपण कोणतेही एक ट्रान्झॅक्शन करू शकतात. तर मित्रांनो, यामध्ये आपण आपल्या मोबाईलचे रिचार्जसुद्धा यामध्ये करू शकतात, की जसे की इंटरनेट पॅक आहे यामध्ये 19 रुपयाचा, हे रिचार्जसुद्धा आपण यामध्ये करू शकतात. कारण की जर आपण एखादे ट्रान्झॅक्शन केले नाही तर आपला CSC ID यामध्ये ब्लॉक होऊ शकतो, बंद होऊ शकतो. त्यामुळे आपणास कमीत कमी एक ट्रान्झॅक्शनसुद्धा करणे हे गरजेचे आहे. तर मित्रांनो, ही जी काही आपली अटेंडन्स आहे, हे अटेंडन्स देण्यासाठी आपण इथे पाहू शकतात की इथे नाव बटनाचे ऑप्शन आहे. या नाव बटनावर जर आपण क्लिक केलं तर मित्रांनो, इथे क्लिक करून आपण आपल्या बायोमेट्रिकद्वारे आपण यामध्ये आपली अटेंडन्स देऊ शकता, आपली यामध्ये eKYC करू शकता. तर मित्रांनो, यामध्ये जे काही मंत्रा डिव्हाइस आहे, हे मंत्रा डिव्हाइस यामध्ये मी जोडलेले नसल्यामुळे मी तुम्हाला पुढील प्रोसेस करून दाखवू शकत नाही. तर यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ आपण एकदा पाहून आपली जी काही उपस्थिती आहे, अटेंडन्स आहे, ही करू शकता. तर हे होतं एक महत्त्वाचं असं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.